अधिक महिन्यात केली जाणारी सगळ्यात साधी, सोपी पण भरपूर लाभ देणारी उपासना कोणती आहे माहिती आहे? अहो, रोज हरिपाठ म्हणणे. हरिपाठ अशी गोष्ट आहे जी अधिक महिन्यामध्ये रोज म्हणावी. पण नक्की अधिक महिन्यामध्ये हरिपाठ का म्हणावा आणि अधिक महिन्यात हरिपाठ म्हणण्याने नक्की काय लाभ होतो, हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हरी म्हणजे कृष्ण आणि पाठ म्हणजे अभ्यास आणि हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचं स्मरण. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचला. 28 अभंगांची रचना केली. या अभंगाचे रोज पठण करणं म्हणजे हरिपाठ. माऊली सांगतात, जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो, पितरांना मुक्ती मिळते. हे गूढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले आणि म्हणून हरिपाठाची रचना केली आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. मुळातच अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू अर्थात पांडुरंगाला समर्पित आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या पूर्ण अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणारी अनेक स्तोत्र मंत्र म्हणायला सांगितले जातात. पण त्या सगळ्यामध्ये ना हरिपाठ सगळ्यात सोपा आहे. म्हणायला सोपा, समजायला सोपा आणि मन लावून म्हटल्यानंतर मनाची होणारी शुद्धीसुद्धा एक वेगळाच अनुभव देते. अधिक महिन्यामध्ये कोणतीही उपासना 10 पट अधिक फळ देते आणि त्यात अधिक महिन्यामध्ये हरिपाठ म्हणणं हे खरोखरच भरपूर लाभ देणारं, पुण्य देणारं, मनाची शुद्धी करणारं, अंतःकरणाची शुद्धी करणारी अशी उपासना ठरते. पण हरिपाठ एवढा का महत्त्वाचा आहे? तर त्याचं कारण असं आहे की देवाची या द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापर्यंत 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजेच एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसंच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हा गजर जेव्हा आपण करतो तेव्हा परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जे कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात, त्यांना एक जपमाळ ओढल्याचं पुण्य लाभतं. आणि अधिक महिन्यामध्ये हरिनाम घ्यायला, नामस्मरण करायला खूप महत्त्व आहे. मग एक हरिपाठ म्हटल्यानंतर सगळंच साधलं जाते नाही का? हरिपाठातील 28वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले 27 अभंग म्हणतात. 27 अभंग झाले की नामसंकीर्तन साधनपै सोपे हा संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अभंग म्हणतात. माऊलींनी जो 28वा अभंग लिहिला आहे त्यात म्हटलं आहे की जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल. मंडळी, नामस्मरणाची प्रचिती आत्तापर्यंत अनेक संतांनी घेतली, म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला भवतापातून नक्कीच सोडवेल. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतलं जातं. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. आणि म्हणूनच हरिपाठाला महत्त्व आहे, कारण हरिपाठामध्ये 108 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. संपूर्ण एक माळ जप केल्याचं पुण्य या हरिपाठाने आपल्याला मिळतं. अधिक महिन्यामध्ये तर जास्तीत जास्त हरिपाठ म्हणावा. अगदीच तुम्हाला इतर वेळी म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी अधिक महिन्यातल्या ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत, जसं एकादशी असेल, पौर्णिमा असेल, या दिवशी किंवा गुरुवार असेल, या दिवशी तरी हरिपाठ म्हणायला विसरू नये. साधकांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी हरिपाठ म्हणताना. कोणती गोष्ट? संत दामाजी, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी या सगळ्यांच्या मदतीला भगवंत धावून गेला तसा आपल्याही मदतीला येईल. त्यासाठी आपल्याला पुण्यसंचय हवा आणि तो पुण्यसंचय करण्याचा अगदी सोपा मार्ग म्हणजे हरिपाठ म्हणणे, हरिनाम घेणे. या गोष्टीला ना मोठा खर्च लागतो, ना दिवसभराचा वेळ द्यावा लागतो, ना तुमच्या आयुष्यातनं काही महत्त्वाची गोष्ट यावर खर्ची पडते. लागतो तो फक्त भोळा भाव, ईश्वराप्रती प्रेम आणि दिवसातले 10-15 मिनटं. एवढंच करून जर हरी आपला होणार असेल तर हा व्यवहार अगदीच फायद्याचा आहे नाही का? कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी
लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.